हे पावसात ना मासे घ्यायला गर्दी बघा. ही गर्दी सगळी छत्र्यांची गर्दी आहे. जबरदस्त पाऊस आला, जबरदस्त सुसाट. आणि तो पडला मस्तपैकी. आता एवढे स्टिक लावले आहेत, अजून एकाला लावतो. जिला कवच ठेवलं होतं ना, तर ती वाली घेतली मी. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज चाललेलो आहे मार्केटला. आज संडे आहे, आज रविवार आहे. बघूया आता काहीतरी मच्छी वगैरे आणायचा प्लॅनिंग आहे. जाऊया फटाफट उमेशनगरच्या मार्केटला, बघूया काय कोणत्या प्रकारची मच्छी वगैरे आले. आज रविवार आहे, तर चला तुम्हाला मार्केट फिरून आणतो, उमेशनगरचं मार्केट. आणि पावसाळ्यामध्ये आता मासे वगैरे कोणते येतात ना ते बघूया. कारण आता खाडीची वगैरे मच्छी खायची, गोड्या पाण्याची. समुद्राचे मासे खायचे नाहीत आता सर्व फ्रोझन असतात. आता बोट वगैरे सर्व बंद झालेले आहेत. तर बघूया आता काय कसं काय प्लॅनिंग होतं आहे. चिकूला ॲक्च्युली कोळंबी खायची आहे, तर बघूया कोळंब. ओके, बघूया तर त्याने काहीतरी एक बघितलं आहे असा आयटम, तर तसा खायचा आहे त्याला. तर मग तसं आज बनवू काहीतरी. हा बघा मित्र पण आला. एकटाच गेलास रे? हा, मार्केटला जातोय. मार्केट काय जातो? काय आणलास? चिकन घेतला आता झाला पाहिजे. कोळंबी येतेस की? चिकन घेतलंय मला. मी येतो जरा आता. ओके, पहिलं पेट्रोल भरू, कारण पेट्रोल नाही आहे गाडीमध्ये. पेट्रोल असू दे बस. म्हैशी बघा, म्हैशी दाखव. चिकू मैत्रिणी हो तुझ्या? मोबाईल घेऊन दाखव तिकडे. मित्रांना समोर बघू शकतो पेट्रोल पंप आहे. पेट्रोल पंपात फक्त पेट्रोल असू दे, गर्दी नसू दे, कारण रात्री पेट्रोल नव्हता. गर्दी नाही. हे तिकडे नको करू, लांब हात नको करू, नाही तर गाडी घेऊन जातील. हे बघा पावसाचं आगमन झालंय सकाळी. नशीब इथेच होतं म्हणून, नाही तर भिजा झाला असता. ते बाबा मागे घेऊ नको रे, सावकाश घे. मागे घेऊ नको रे बाबा. कॅमेरा पण असतो. हेवी ड्रायव्हर. जाऊया काय पावसातून? हा, भिजायला बोल थोडं. जाऊया. तर मंडळी सकाळचे बरोबर 11 वाजलेत आणि आम्ही निघालो. आणि पाऊस पण भरला आहे. त्याच्या आधी मार्केटला पोचावं लागेल. आम्ही आज काय रेनकोट वगैरे आणला आहे ना, छत्री आणले. त्याच्या आधी आपल्याला पोचावं लागेल तिकडे. तो आम्ही आता चिंचोळी पाड्यात आहे, डोंबिवली वेस्टला. आणि इथेच आहे मंदिर बजरंग बली. हे बघा लेफ्ट साईडला मंदिर आहे, बजरंग बलीचं मंदिर आहे. आता बऱ्याच ठिकाणी आहे ना गणपती वगैरे घेऊन आलेले आहेत. आपण एक दिवस गणपती बघायला पण जाऊ. डोंबिवली वेस्टमध्ये बरेच असे आहेत गणपती वगैरे घेऊन आलेले आहेत. सो छान छान मूर्त्या आहेत. आणि हा पाऊस आम्हाला मार्केटला पोचू देत नाही वाटतं आज. हा चिकू, हा पाऊस काय आपल्याला मार्केटला पोचू देत नाही वाटतं आज. देणारच नाही. आणि हा गरीबाचा वाडा, तिकडे खड्डेच खड्डे, खड्डेच खड्डे. 4 दिवस पाऊस पडला, एकदम खड्ड्याने विजला. मक्खन होता, मक्खन. एवढा सुंदर रोड होता. मंडळी आपण आता येऊन पोचलेलो आहे 2 टाकीजवळ. उमेशनगरचा हा एरिया आहे. तर इथेच चौक आहे. आता इथून आपण लेफ्ट घ्यायचं आहे. लेफ्ट घेऊन लगेच चौकामध्ये राईट घेतला की आपण रेतीबंदर रोडला जातो. हा इकडचा हा राईट घेतला की आपण रेतीबंदर रोडला जातो. हे बघा रेतीबंदर रोड. आणि उमेशनगरचा मार्केट हा ह्याच रोडला पुढे भरतो. चला आपण गाडी फटाफट लावूया इकडे. नाही नाही नाही, मार्केटमध्ये गाडी नाही लावायची. आता बरेच जण काय करतात माहिती आहे, मच्छी वगैरे घ्यायला जातात मार्केटला आणि ते मार्केटमध्येच गाड्या लावतात आणि सर्व ट्रॅफिक होतो, पब्लिकला चालायला पण नाही जमत. तर आपण इकडेच कुठेतरी गाडी उभी करू आणि नंतर मग पुढे चालत जाऊ. कुठेतरी उभी करू तिकडे जवळच. बघू जाऊया. आपण मागे कुठे लावलेली होती, इथे सेफ राहायला वाटतं.
बघा बरोबर आम्ही मार्केटला पोचलो आणि पाऊस आला जोरात. चला पाऊस पण यायला पाहिजे. आता 4-5 दिवस कुठेतरी गायब झाला होता. पडला पाहिजे. यावर्षी पाऊस कमी आहे. पाऊस जर का कमी पडला तर मग आपल्याला पाणी पण नाही मिळणार पुढल्या वर्षी. उन्हाळ्यामध्ये भरपूर टंचाई येईल पाण्याची. हे बघा इकडून सगळं मार्केट चालू होतो उमेशनगरचा. आम्ही खूप वेळा इकडे उमेशनगरच्या मार्केटला आलेलो आहे आणि संडेला आम्ही येतोच. इकडे संडेला मोठा बाजार पण भरतो. जबरदस्त आला मोठा पाऊस. इकडे भाजी मार्केट आहे पण आपल्याला काय भाजी मार्केटला जायचं नाही. आपल्याला थोडी मच्छी बघायची आहे. आज कसा रविवार आहे. माहुरा खाण्याचा वार आहे आज. इथून सगळा मच्छी मार्केट चालू होतो. पुढे लेफ्ट साईडला माशावाले असतात आणि हे बघा बोललो ना मी गाड्या इकडे आणून लावतात आणि एवढी गर्दी होते ना इकडे पब्लिकला चालायला पण मिळत नाही. हे बघा अशा लाईनी गाड्या लावलेल्या असतात. कोळंबी मोठी आहे. कोळंबी कशी आहे? हा कोळंबी 300 ला अर्धा किलो. 250ला देऊन टाका. 250ला अर्धा. 300 रुपये अर्धा किलो कोळंबी सांगितली आणि पावसाने पण जोर धरला नाही. कशी आहे कोळंबी? 200ला पाव. 300ला अर्धा. तेवढी अर्धा किलो आहे ती. आणि हा कोणता मासा आहे? पेडवा. चेडवा. मावशी तो वाटा कसा आहे? कोळंबीचा वाटा कसा आहे? 200ला आहे. 300. बोंबील पण खूप छोटे छोटे आहेत. मावशी सोलून ठेवलेत. फिरू जरा मार्केट. जरा वाईट जरा मार्केट फिरू. पावसानं पण जोर धरला ना जोरात. बघूया पुढे कोळंबी मिळेल अजून. मंडळी इकडे पण आहे कोळंबी. कोळंबीचा वाटा कसा आहे मामा? 500ला 3 आहे. 300ला 2. इथे पण आहे मोठी आहे कोळंबी. मावशी कोळंबी कशी आहे? 300ला 2 वाटे. बापरे मजबूत पाऊस आला. हा आणि इथे गोड्या पाण्याचे मासे असतात. हे बघा इकडे मोठे मोठे मासे असतात जिवंत. कोळंबी कशी आहे? 200 रुपये. लहान आहे ना साईज. बांगडे पण आहेत इकडे पण आता नाही खायचे ते. समुद्राचे मासे नाही खायचे. पापलेट पण आहेत. आणि ह्या काउंटरला आहे ना मासे एकदम मासे सजवलेले असतात जबरदस्त. बोंबील पण आलेत. बोंबील कसे आहेत? 200 रुपयाला बोंबील आहेत. एक घेऊया बोंबील चिकू. हां घ्या ना 2 लावून दे. आणि कोळंबी घेऊया. आणि कोळंबीचा वाटा कसा आहे? 200ला 2 वाटे 300ला. मोठी आहे चिकू. चला बोंबील घेऊया इथे आपण. आता बोंबील वगैरे कसे फ्रेश मिळतात. चावता हा नाही चावत नाहीत. मस्त आहेत. जरा फ्राय करायला मस्तच आहेत. मस्त मोठ्या साईजमध्ये होते बोंबील. माझ्याकडे चांगले मित्र. 2 तुकडे केले तरी चालतील. हा बस. सगळं सारखेच आहे मित्र. देतो तुला 2 किलो. काळे मासे बघा. मावशी कसे विकता हे काळे मासे? 100 आणि 200ला आहेत. कोळंबी मस्त आहे इथे. कशी आहे कोळंबी? कशी आहे? कोळंबी 300 ला अर्धा. 300 रुपये अर्धा किलो. मुशी एकाची 500 ला 2. मोठे बघा कसे आहेत. आलूवाडी कशी? मोठे कसे विकताय? मोठे 150 रुपये. ओके 150 रुपये डझन आहेत मोठे. इथे पण आहे कोळंबी. कोळंबी मस्त मोठ्या साईजमध्ये आले पण कायच्या काय रेट बोलतात. 250-300 रुपये. अलीकडे एंडिंगला आहे ना इकडे कोळंबी मिळते म्हणून मी तिकडे काही घेतली नाही कोळंबी. पण इथे बघूया त्या रेट वगैरे काय कसं काय आहे. कसं आहे वाटा? हे 200 वाले इकडचे. 100 वाली पण आहे सोनू. जिवंत पण नाही. जिवंत नको आपल्याला. जिवंत थोडे खाणार आहे. हा कुठचा पण. काल कशी दिली की ते नेहमीचं दिला. नेहमीचं तुझं दिला. आता तुझं नेहमीचं दिला काय ते? नेहमी नेते मी. आणि तुझ्याशिवाय आम्ही घेत नाही माहिती आहे ना. दादा वाय तर लाव 2. दोनच नको लावू आता. हा थँक्यू. आणि लावले चांगले. पावसात ना मासे घ्यायला गर्दी बघा.
ही गर्दी सगळी छत्र्यांची गर्दी आहे. पब्लिक कमी आहे, छत्र्या जास्त झाल्या आहेत. हे बघा इकडे पण आहेत हा मासे. हे वाले मासे खायचे, काळे मासे मस्त लागतात. हा कसा आहे मोठा मासा? 300ला जोडी, 200ला एक आहे. मस्त टेस्टी मासा आहे एकदम. चला आम्हाला काय मच्छी घ्यायची होती घेतली. इकडे बघ रे चिकू, काय घ्यायचं आहे अजून? कोळंबी घेतली आणि बोंबील बस झाले हा ना. चला जाऊया आता घरी. पाऊस पण लय मोठा आला, खतरनाक पाऊस आला आहे हां. आणि इकडे चिकन वगैरे मिळतो. इकडे गोड्या पाण्याचे मासे वगैरे आहेत. चला जाऊया, भिजायला झाला. जबरी पाऊस आला, खतरनाक भिजायला झाला मला. जबरदस्त पाऊस आला, जबरदस्त सुसाट. आणि भिजलोय आम्ही. चला आम्ही काय मच्छी वगैरे तर घेतलेली आहे. आणि आता जरा गर्दी झाली होती मासे घ्यायला, पण आता जरा कमी झाली. मस्त आज मोठे मोठे खाडीचे मासे होते, पण आम्ही बोंबील घेतलेत आणि कोळंबी घेतले. तर हे बघा अशा साईडनी बोललो ना मी, गाड्या लावलेल्या असतात आणि पब्लिकला चालायला एवढं प्रॉब्लेम होतो. आज जरा गर्दी कमी आहे म्हणून काही एवढं वाटत नाही आहे. तिकडे गाड्या का लावतात काय कळत नाही. तिकडे मागे पण उभी करून येऊ शकतात गाड्या. हे बघा आहे, सगळेजण इकडे गाड्या वगैरे लावतात, त्यामुळे जाम गर्दी होते. चला जाऊया. सुसाटमध्ये पाऊस आला, सुसाट. तर आता आम्हाला कसं जायचं काय कळत नाही आहे. रेनकोट नाही आणलेले आहेत, रेनकोट पण नाही आणलेले आहेत. छत्रीवरती काम चालवायला लागलं. गॅसची गाडी आली इकडं. हो 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 हो. भिजायचं आहे काय? नाही बाबा, भिजायचं नाही बाबा. इथं नदी भरली. नदी भरली, आपली नदी डेंजर लय असतो. मोठा पाऊस आला. टोप पडला. जरा पावसाळ्यात जरा गाड्या सांभाळून चालवत जा बाबा. गाडी स्लिप झाली तिथे. पाणी एवढं भरलं ते सामानच वाहून जायला लागले. तिथे छोटंसं असं स्टॉल लावलं होतं त्यांनी. आपले हे स्कॉच ब्राईट वगैरे असतात ना, काथ्या वगैरे, हे सर्व लावले होते, जो पाण्यामध्ये वाहून गेले. एवढा मोठा पाऊस आला आहे. आणि आम्ही गाडी इथे लावली होती. आता गाडीचे टायर अर्धे बुडले खाली. एवढा मोठा पाऊस आला जबरदस्त. आता मार्केटची थोडी गर्दी कमी होईल. पावसात जास्त कोण थांबत नाही, पटापट घेतात आणि निघतात. तुला भिजायचं आहे? तुला भिजायचं नाही बाबा. अर्धा भिजला एक साईड. हां, एक साईड भिजलास. हे थांब, पाऊस आहे. पाऊस काय थांबायचं नाव घेणार नाही आता. आम्हालाच निघावं लागेल. तू छत्री पकडशील ना चिकू? छत्री तर आहे. चिकू थोडा वाचेल, बाकी मी भिजेल. जाऊया पटापट, बराच टाईम पण झाला. 12 वाजत आले. हे बघा, पण पाऊस काय थांबायचं नाव नाही घेत आहे. हां, काय बरोबर टायमिंगला झाला, मोठा आला तो पण. तर मंडळी फायनली घरी आलो आहे. मुसळधार पाऊस आला होता आणि आम्ही येताना थोडे भिजलोच. चिकू तर भिजला. आणि आता मासे वगैरे जे आणलेत ना, बोंबील आणलेत आणि कोळंबी, तर ती मस्तपैकी साफ करून घेतले. आणि आता त्याचं आता काय बनवणार आहे तुम्हाला पुढे दाखवतो. हे बघा, मस्त बोंबील साफ करून घेतले आहेत. आणि इकडे हे कोळंबी पण मस्त साफ करून घेतले. आणि ह्याला आता मस्तपैकी लिंबू वगैरे लावून घेतो. हे बघा, बोंबीलला पाणी वगैरे कसलं सुटतं आहे. आणि जेवढं पाणी सुटेल ना तेवढं हे पाणी काढून टाकायचं. बोंबील थोड्या पण फ्राय करणार आहे. आणि इकडे कोळंबी आहे, कोळंबी पण फ्राय करणार आहे. जशी चिकूला पाहिजे ना तशी आपण फ्राय करणार आहे. इकडे लिंबू आहे, लिंबू लावून घेऊया मस्तपैकी. हे पण इकडे हे एवढे बोंबील घेतलेत फ्राय करायला आणि हे कोळंबी फ्राय करणार आहे. बाकी आता हे उरलेले बोंबील आहेत ना ते आपण कालवणामध्ये टाकणार आहे. त्याला थोडं आगळ लावून घेऊया, कोक्कम आगळ. लिंबू तर लावलं आहे, पण थोडं अजून कोकम आगळ पण टाकलं आहे त्यामध्ये. आता घरगुती मसाला टाकतो आहे. त्याच्यामध्ये मालवणी मसाला, थोडी हळद, चवीप्रमाणे मीठ,
प्रॉपर मसाले लागले पाहिजेत. थोडा वेळ आपण ठेवून देऊ याला. आणि नंतर मग आपण रव्यात फ्राय करणार याला. मस्त मसाले लागले. कोळंबी पण जरा मसाले लावून घेऊ त्याला. मसाले लावून घेतलेत दोन्ही याला. आता ठेवून देतो असेच. तर मंडळी आपल्याला बोंबलाचं जे कालवण करायचं नाही त्यासाठी इकडे मसाला घेतलेला आहे. इकडे अद्रक आहे. ह्याच्यामध्ये अद्रक, लसूण, खोबरं, कांदा आणि थोडे धणे घेतलेत, मिरची घेतले आणि थोडासा पुदिना आहे. असं हे एकत्र वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा मंडळी मस्तपैकी मसाला वाटून घेतला आहे. हिरवं वाटण केलेलं आहे. तर मंडळी इकडे मस्तपैकी कढई ठेवलेली आहे आणि आता बनवायचं आहे ते कालवण. बोंबलाचं कालवण बनवायचं. एवढे बोंबील ठेवलेत कालवण करण्यासाठी. आणि यामध्ये आपण हे मसाला टाकतोय. मालवणी मसाला आहे. 2 चम्मच मालवणी मसाला, थोडी हळद, थोडा आपण गरम मसाला थोडा टाकतो याच्यातला. हे घरीच वाटण केलेलं आहे. तर इकडे आपण कोकम घेतले आणि कोकम टाकणार आहे याच्यामध्ये मस्तपैकी आंबटपणासाठी. चला कालवण्यासाठी एवढं पाणी ठेवलंय. आता त्याच्यामध्ये उकळी आली की त्यानंतर मग आपण हे जे बोंबील ठेवलेले आहे तिकडे, हे बघा बोंबलांना बघा लगेच पाणी सुटतो. त्याला मी लिंबू लावून ठेवलं आहे आणि हे बोंबील आता उकळी आली की त्यामध्ये टाकणार आणि नंतर मग आपला हे जे कालवण आहे ते तयार होईल. आणि नंतर मग आपण ते फ्राय करायला घेऊ कोळंबी वगैरे. सगळं मंडळी मस्तपैकी ना उकळी आली आहे आणि त्यामध्ये आपण हे आता बोंबील टाकून घेऊया. आणि पाणी पण टाकले कारण ते आंबट आंबट होतं ना, तर मस्तपैकी आंबट आंबट रस्सा होईल. आणि इकडे कोळंबी आहे. सो चिकून आहे ना कुठेतरी व्हिडिओमध्ये बघितलं की ह्याचे स्टिक घेऊन आहेत ना, त्यामध्ये असे स्टिक लावलेले असतात. असे स्टिक लावलेले आणि अशी कोळंबी फ्राय करायची. तर ते असं बघितलं तर बोलतो मला पण तसंच खायचं आहे. तर बोललो ठीक आहे आपल्याकडे स्टिक तर आहेत, कोळंबी घेऊन येऊया आणि अशी तुला फ्राय करून देतो म्हणून. तर आता फटाफट त्याला स्टिक लावून घेतो. थोड्या कोळंबीला लावू स्टिक आणि बाकीचे अशीच मग फ्राय करू. हे बघा असे पहिले लावून घेतो. नंतर मग आपल्याला रव्यामध्ये फ्राय करायचे. एवढा कोळंबीचा वाटा आपल्याला 100 रुपयाचा मिळालेला आणि मस्त होती कोळंबी. हे बघा मस्त मोठ्या साईजमध्ये होती बघा अशी. लहान मुलं आहेत ना काय करतात माहिती आहे, बघतात आणि तसंच मागतात. ठीक आहे खायला मागतात तर करून द्यायला काय हरकत नाही. सो बोललो ठीक आहे करूया आपण. आणि पिऊ पण घाटकोपरला गेले त्या मम्मीकडे आणि ती पण मला वाटतं संध्याकाळपर्यंत येईल. तर चिकूला बोललो आपण जाऊन मच्छी वगैरे घेऊन येऊ आणि मस्तपैकी बनवू. तर मला बोलला असं बनवून द्या मला. तर बोललो ठीक आहे बनवूया. एवढं आणि दिलीप वगैरे आला आहे आणि कॅरम खेळते. बघा मस्तपैकी आता एवढे स्टिक लावले आहेत, अजून एकाला लावतो. बाकीच्या अशाच फ्राय करू. इकडे बोंबील पण बघा मस्तपैकी मसाला लागला आहे बोंबलाला आणि फ्राय करून खूप छान लागतात असे. तर इकडे आपण आहे ना पॅन ठेवलेला आहे आणि इकडे आपली कोळंबी पण रेडी आहे. आणि आपण कोळंबीसाठी आहे ना हे फ्राय करण्यासाठी आपण इकडे रवा घेतलेला आहे. आज रव्यामध्ये फ्राय करायचे, मस्त कुरकुरीत होईल रव्यामध्ये. थोडं पॅन पण तापला आहे. एक जी कोळंबी आहे तिला मस्त असं कोटिंग करू रव्याचं. बघा असे रव्याची कोटिंग देऊन एक सोडूया. आणि ही एक कोळंबी अशीच ठेवली मी, कवच आहे तिला. हे बघा मस्तपैकी फ्राय करायला टाकलेली आहे कोळंबी.
आता इकडची झाली असेल आणि रवा लावून यांना मस्त कुरकुरीत होते. हे बघा. त्याला एक साईड चांगली शेकली आहे, त्याला जर पलटी मारूया. हे बघा एक साईड मस्त शेकले प्रॉपर एकदम. आता थोडा वेळ ठेवू आणि एक साईड शेकू. चला मंडळी, इकडे कोळंबी मस्तपैकी फ्राय झालेली आहे आणि आता हे बोंबील राहिलेत, ते बोंबील फ्राय करून घेतो फटाफट. ठेव ठेव तिकडे. हा करतो. बोंबीलला रवा लावायचं विसरलो. थोडे बोंबील आपण असेच फ्राय करतोय. 2 बोंबील आहेत ना, रवा कोटिंग करून टाकलेत आणि इकडे बाकीचे असेच टाकलेत. ओके. कोळंबी आवडली? मी बनवतो ते आवडतं ना तुला? चांगले झालेत ना? अशीच पाहिजे होतं ना तुला? ओके. थोडी स्टिक आम्हाला छोटी पडली, स्टिक मोठी पाहिजे होती. चल ठीक आहे, ॲडजस्ट करून घे. मस्त कोळंबी आहे, जबरदस्त फ्राय झाले. चला इकडे बोंबील पण ठेवले. तर या मंडळी दुपारचं जेवण करायला इकडे मस्तपैकी कोळंबी, मी कोळंबी घेतले. जिला कवच ठेवलं होतं ना, तर ती वाली घेतली मी. एकाच कोळंबीला असंच कवच ठेवलं आणि अशीच फ्राय केली. इकडे बोंबील पण मस्त फ्राय झालेत आणि इकडे चिकू बसलाय जेवायला. खा कोळंबी. बोंबीलचा जो रस्सा बनवला होता हे बघा मस्तपैकी एकदम घट्ट झाला आहे आणि त्यामध्ये आपण टाकलं होतं ते म्हणजे कोकम. हे बघा बोंबील पण मस्त शिजतात त्यामध्ये आणि मस्त लागतो हा रस्सा भातावरती. कसं झालं चिकू? आवडले? ओके.